मंत्री रवींद्र चव्हाण हे बोलत होते या ठिकाणी सकाळी झालेल्या या रेल्वे दुर्घटनेवरती। मुंबईच्या रेल्वेवरील गर्दीनं काही प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। दुर्दैवी घटना आहे। मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून 13 प्रवासी पडल्याची माहिती। यावर मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूयात। 3 महिन्यापूर्वी तक्रार केली होती। तो जो कर्व आहे तो धोकादायक आहे, इथे एक सिग्नल आहे तो धोकादायक आहे, याची माहिती आमच्या मुलांनी सतत दिली होती। आज जर आम्ही सांगतोय की इथे घटना घडू शकते तर तुम्ही त्याच्यावर उपाययोजना प्रशासनाने करायला हवी। म्हणून मी सकाळपासून म्हणतो की याला जबाबदार प्रशासन आहे आणि प्रशासनामुळेच ही घटना घडलेली आहे। याच लोकांवर कारवाई झाली पाहिजे। सर, मुंबईत स्थानक देखील खचलेलं पाहायला मिळालं। ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्यापासून काही अंतरावर स्थानक सुद्धा मी तुम्हाला पुन्हा सांगतो की रेल्वेची परिस्थिती खूप वाईट आहे। आपल्या मुंबई रेल्वेकडनं फक्त पैसे जमा करायचे काम केलं जातं, त्याच्या व्यतिरिक्त लोकांना काही सुविधा दिली जात नाही आणि मग अशा घटना घडतात आणि अनेक लोकांना जीव द्यावे लागतात। आज एवढी मोठी घटना घडली आहे म्हणून तुम्ही सगळे आलात, नाहीतर रोज 1-2 लोक रेल्वेमध्ये पडून त्यांचा मृत्यू होत असतो। तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की रोज कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये अशी घटना घडते, त्यांच्या घरातला माणूस जातो आणि याला जबाबदार रेल्वे आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।